त्यानंतर वळूयात पुढल्या बातमीकडे। 10 मार्च पूर्वी भाजपकडून 300 उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे। भाजप 3 वेळा खासदार राहिलेल्या उमेदवारांचं देखील तिकीट कापणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजप 25 ते 30% विद्यमान खासदारांचं तिकीट कापणार आहे। 25 ते 30% विद्यमान खासदारांचं तिकीट भाजपा कापणार आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। तर पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचं नाव असणार आहे, अशी माहिती देखील कळते सूत्रांकडून। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूयात। 10 मार्च पूर्वी 300 जणांची यादी जाहीर होणार आहे। भाजप 3 वेळा खासदार राहिलेल्या उमेदवारांचं तिकीट कापणार आहे, अशी सूत्रांकडून माहिती कळते। तर 25 ते 30% विद्यमान खासदारांचं देखील भाजपा तिकीट कापणार आहे, असं सूत्रांकडून कळतंय। लोकसभा उमेदवारीबाबत भाजपकडून 3 टप्पे तयार करण्यात आलेले आहेत। पहिल्या टप्प्यात मोठे नेते आणि मंत्र्यांच्या उमेदवारीची यादी आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर दुसऱ्या टप्प्यात राज्यसभेतील खासदारांच्या नावाची यादी आहे। तिसऱ्या टप्प्यात पराभूत किंवा 2 नंबरची मतं मिळालेल्या उमेदवारांची नावं आहेत, अशी माहिती सूत्रांकडून कळते। तर 10 मार्च पूर्वी आपण बघतोय 300 जणांची यादी भाजपाकडून जाहीर केली जाणार आहे। सध्या बैठक देखील सुरू आहे।